नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्यात विधानसभेत ऑल इंडिया उलमा बोर्ड रजिस्टर्ड संस्थातर्फे 10 नावांना समर्थन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज सिल्लोड येथील जाहीर सभेतून केलंय. माझं स्वप्न सोडून द्यावं, तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलीत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी, दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले, कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष निरीक्षक राममोहन मिश्रा आणि विशेष खर्च निरीक्षक महाराष्ट्र राज्य BR बालकृष्णन यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेतलाय. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रासाठी नियुक्त विशेष खर्च निरीक्षक महाराष्ट्र राज्य BR बालकृष्णन यांनी आज जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्ह्यासाठी नियुक्त निरीक्षक कोटापट्टी वामक्षी कृष्णा व सोभान सूत्रधार उपस्थित होते. बैठकीत BR बालकृष्णन यांनी निर्देश दिलेत की मतदानाच्या दिवसाआधी 3 दिवसात आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावं. त्यासाठी विविध पातळ्यांवर निरीक्षण ठेवावं. स्थिर पथकांची ठिकाणं बदलत राहावी, जेणेकरून अशा प्रकारे अवैध वाहतूक करणारे पाहणी स्थळ लक्षात घेऊन पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्यता गृहीत धरून आपले ठिकाणे बदलत राहावे. शेवटच्या 72 तासात गस्त वाढवा. भरारी पथकांसोबत राज्य राखीव दलाचे जवान देण्यात यावे. या 3 दिवसात राज्य उत्पादन शुल्क, फिरती पथकं इत्यादींनी गस्त वाढवावी, अशा सूचना देण्यात आल्यात. यासोबतच संलग्न असलेल्या जालना, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांचाही आढावा घेण्यात आला. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, निवडणूक निरीक्षक विद्यानंद सिंग, तलत परवेज श्रीमती कोरा लक्ष्मी, उज्ज्वल कुमार सिंग, निरीक्षक राजपाल सिंग, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीची माहिती दिली. मतदारसंघनिहाय मतदार केंद्र, मतदार यादी, मतदार चिठ्ठी वाटप, निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, मतदान केंद्रावर द्यायच्या व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था उपाययोजना, मतदार जनजागृतीसाठी राबवलेले उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. श्री मिश्रा यांनी सांगितलं की जसा
जसा जसा निवडणुकीचा दिवस जवळ येईल त्यानुसार आता नियुक्त केलेल्या विविध सर्वेक्षण पथकांमार्फत तपासण्या सुरू ठेवा. आचारसंहिता पालनाबाबत अधिक दक्षता घ्यावी. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करणं सहज सुलभ व्हावं यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. मतदार जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्या. उलेमा बोर्डाच्या वतीनं जिल्ह्यातील 2 विधानसभा आणि अन्य विधानसभांमधील उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. देखिए, आज का जो प्रेस था ये बहुत ही कंट्रोवर्शियल भी हो सकता है, मैं समझता हूँ, पर मुझे उम्मीद है कि हमारे समाज में थोड़ी सी जो नाइत्तेफाकी है उसको ख़त्म करने की ज़रूरत है। और जिस तरह मनोज जरांगे पाटिल साहब ने एक फैसला लिया कि मराठा समाज को ऊपर लाना है, हिस्सेदारी की बात करना है, और उसी तरह मैं सोचता हूं कि मुस्लिम समाज के भी नेतृत्व आगे आना चाहिए और यहाँ से नुमाइंदा चुनकर असेंबली में जाना चाहिए। इसी नेतृत्व को लेकर कहा, जैसे कि कारंजा में यूसुफ पुंजानी साहब, औरंगाबाद से ईस्ट से इम्तियाज जलील साहब, बाबा जानी दुर्रानी साहब पाथरी से, सावित्री जी जो कि ओबीसी समाज के परभनी से, जावेद कुरैशी साहब सेंट्रल से, वारिस पठान साहब भिवंडी से और चंद्रशेखर घुले पाटिल साहब शेवगांव से, ऐसे 7 नाम हमने चुने कि हमको ऐसा लगता है कि ये जो समाज का नेतृत्व नहीं, समाज के लिए हमेशा आवाज़ उठाते हैं। इसमें से हमने नॉन मुस्लिम भी कैंडिडेट्स लिए, इसमें मराठा भी समाज है, दलित भी है और ओबीसी भी है। यही वजह हम बताना चाहते हैं कि समीकरण था, है और रहेगा। और इंशाअल्लाह ये तो अभी हमने थोड़ा सा पीछे लिया है, 2029 दूर नहीं है, इंशाअल्लाह वक्त भी देखेगा। खिलाफ बढ़ चुका है। मैं समझता हूँ इंटरनल वॉर होना शुरू हो गए थे। इंटरनल वॉर नहीं होना चाहिए, अमन रहे, इसलिए हमने ये फैसला लेने का आज ही 1 बजे सोचा। आपके इस फैसले से उलमा इकराम सहमत रहेंगे सर? देखिए, उलमा अपने अपने इलाके के बेशक फैसला ले रहे हैं। सिर्फ औरंगाबाद का जहाँ तक बात आई, मैंने अक्सर जितने इलाके आपके सामने लिया, यहाँ के उलमा से हमारा मशवरा हुआ और अल्हम्दुलिल्लाह उनके तरफ से ये नाम आया। रही बात औरंगाबाद की, औरंगाबाद में भी इम्तियाज जलील साहब के चाहने वाले उलमा भी है जो कई दिनों से मेहनत कर रहे हैं। अकबर साहब से भी मिले, अल्हम्दुलिल्लाह। देखिए, हर चीज़ का पॉजिटिव और नेगेटिव होता है। मैं समझता हूँ उसको आप इतना बड़ा इशू मत बनाइए, और मैं समझता हूँ कि किसी की कुर्बानियों को आप मत भूलिए, जिसने 10 साल 15 साल उम्मत के लिए डाल दिया। चंद गलतियों के वजह से उसको आप अपना रास्ता मत बताइए, साथ दीजिए। उम्मत एकजुट होकर जब आगे आएंगी, इंशाल्लाह इनकलाब आएगा। और औरंगाबाद जो शहर है, इसकी निगाह पूरे हिंदुस्तान की निगाह इस पर है, और मैं समझता हूँ, मुझे उम्मीद है इस बार औरंगाबाद वाले बता देंगे ये 2 सीटों को चुनकर इंशाल्लाह कि ये ताकत क्या होती है। झगड़े होते रहेंगे, 4 दीवारी के हैं, बाद में बैठकर हम बात करेंगे, पर अब आप पूरा साथ दीजिए। ये साथ इंशाअल्लाह पार्लिमेंट भी हिलाएगा और असेंबली भी। सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात बदल घडणार असून महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांनी एडीएनला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत केलाय. नमस्कार, मी उमा शिंदे एडीएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण सध्या पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची धूमधाम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मी आपल्याला भेटीसाठी घेऊन आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी भीमराव हत्तीआंबिरेजी. सर, आपल्या या मुलाखतीमध्ये मी स्वागत करते. आपल्या सर्वांना माहितच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष हे फुटल्यानंतर आता पुन्हा निवडणुका होत आहेत आणि याचे परिणाम निकालावरती नेमके कसे दिसणार हे आपण सर्व पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जाणून घेऊया. सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की जसं काँग्रेसने आता भूमिका घेतली आहे की संविधान बचाव हा नारा लोकसभेला देखील देण्यात आला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील हा नारा देण्यात येतोय. तर यामध्ये नेमकी आंबेडकरी नेत्यांची काय भूमिका आहे? लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते 400 पार करणार, आम्हाला 400 जागा द्या आणि त्या 400 जागा आल्यावर आम्ही संविधान बदलू, अशा पद्धतीची भाषणं होत होती. आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी त्याचं खंडन केलं नाही. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी
संविधान बदलण्याला लोकांना हरवण्यासाठी आदरणीय राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली, इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि त्यांनी संविधान बदलणाऱ्या लोकांना हरवण्याचा एक पण केला. पण त्यावेळी आपण सगळेजण जाणता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार, संविधान शिल्पकार आहेत. त्यांनी संविधान लिहिलं, आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येक आंबेडकरी अनुयायांचं कर्तव्य होतं की संविधान बदलणाऱ्या लोकांना हरवायचं. अशा स्थितीमध्ये जे काही आंबेडकरी नेते आहेत, कुठल्याही नेत्याचा अनादर मी करणार नाही, पण अनेक आंबेडकरी नेते एक तर प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीत सामील होते, सहभागी होते, त्यांना मदत करत होते, किंवा काही आंबेडकरी नेते अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला मदत करत होते. पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जी आघाडी झाली त्यांनी भूतून भविष्यते असे यश मिळवलं. महाराष्ट्रातल्या 48 पैकी 31 जागा आल्या आणि भारतीय जनता पार्टी बहुमतात गेली नाही. आणि मग ते संविधान बदलण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता ते रोखण्याचा जोरकस प्रयत्न आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला. जी, त्यानंतर मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छिते की एक आंबेडकरी नेता म्हणून तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करता, समाजातील लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. मग शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेशी तुमचं साम्य मिळतं का? आणि आता तुम्ही त्यांच्या सोबत आहात, तर मग याचं कारण नेमकं या पाठीमागे काय आहे? आपण गेली 50 वर्षातली शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द बघितली तर ती फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला पूरक आहे. आपण जाणता की वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा फुटीच्या उंबरठ्यावर होती तेव्हा त्यांची एकुलती एक कन्या सुप्रियाताई सुळेंना केंद्रात मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं. पुतण्या फुटला नसता, घर फुटलं नसतं. आदरणीय पवार साहेबांच्या पुढे एक प्रश्न होता की मोदी शहा, देवेंद्र फडणवीस यासारख्या जात्यंध लोकांसोबत जायचं का फुले शाहू आंबेडकर विचारधारेसोबत राहायचं. शरदचंद्रजी पवार साहेबांनी पर्याय निवडला. मुलीला मिळणारे कॅबिनेट मंत्रीपद लाथाडलं, पुतण्या सोडून गेला तर गेला, पण मी फुले शाहू आंबेडकर विचारधारेसोबत राहणार. आणि त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसोबत राहिले. त्याच्यामुळे पवार साहेब सगळ्या आंबेडकरी समाजाला आवडतात. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. 107 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024. शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा. एकशे 7 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024. शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सैन्य दलाच्या नवीन नियमानुसार म्हाडा कॉलनी येथील जमिनीवर रहिवाशांना घरं बांधता येत नसल्यानं तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून स्थानिक आमदारांनी देखील या विषयात काहीच हालचाली केल्या नसल्यानं पश्चिमच्या विद्यमान आमदारांवर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। नमस्कार, मी एडीएन मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत करते। मी उमा शिंदे। आज मी उभी आहे तिसगाव मधील म्हाडा कॉलनी या ठिकाणी। मी मागील काही दिवसांपासून ग्राउंड रिपोर्ट एडीएनच्या दर्शकांसाठी घेऊन येत आहे। तसाच ग्राउंड रिपोर्ट आज मी तिसगाव येथील म्हाडा कॉलनीतून घेऊन येत आहे। आपण माझ्या मागे किंवा माझ्या बाजूला बघू शकता की ही छावणी मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरियाचा हा भाग आहे आणि ही तिची भिंत आहे। त्याच्या लगतच आता काही वसाहत आपल्याला पाहायला मिळू शकते। हे घर मागील म्हणजे 2004-05 पासून या ठिकाणी आहेत। सिडकोची ही वस्ती आहे, परंतु आता इथल्या नागरिकांना काही समस्यांना सामोरं जावं लागतंय। आपण हे घर पाहू शकता की तिथे हे घर विक्री आहे असा फलक लावलाय, परंतु हे घर विकत घेण्यास देखील कोणी तयार नाहीयेत। तर या नेमक्या इथल्या स्थानिकांच्या अडचणी काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। याचा मुख्य विषय म्हटलं तर 2016 साली एक सर्क्युलर निघालं। त्या सर्क्युलरमध्ये असं सांगण्यात आलं की पूर्वी ह्या कॅन्टोन्मेंट एरियाचा जो बफर झोन होता तो 10 मीटरचा होता, परंतु 2016च्या सर्क्युलरनुसार हा बफर झोन 100 मीटरचा करण्यात आला आणि या बफर झोनमध्ये जे नवीन बांधकाम आहे त्यांना परवानगी नाकारण्यात आली। 2 मजल्यापर्यंतची परवानगी आधी देण्यात आली होती, मात्र त्यानंतर ती परवानगी देखील काढून घेण्यात आली। तर इथल्या स्थानिकांकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांना इथे राहताना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। तिसगाव मधील म्हाडा कॉलनीतील काही रहिवासी आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत। मावशी, तुम्ही मागील काही वर्षांपासून इथे राहतात, तुम्ही इथल्या रहिवासी आहात। तर या बफर झोन मध्ये आता तुमचं घर येते, त्यांनी 10 मीटरची मर्यादा वाढवून 100 मीटर केली। तर तुम्हाला त्याच्यामुळे काय समस्या होत आहे? आम्हाला बांधकामाला परमिशन नाही। 50 मीटर पर्यंत त्यांचा निकाल लागलेला आहे, तोपर्यंत तरी पण ते बांधू देत नाहीत आणि शिडको जाऊ बोलू पण देत नाही आणि म्हाडामधले पण आम्हाला उभं राहू देत नाहीत आणि त्यांच्याकडून आम्ही विकत घेतलेलं आहे। आम्ही काही इथं ताबा केलेला नाही। पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि खालच्या साईडला 3 मजलीचं परमिशन आहे आणि वरच्या म्हाडा सिंगल पण बांधकामाला परमिशन नाही देत। याच्या आधी कुणाकडे याची तक्रार? कलेक्टर पर्यंत पण गेलेलो आहेत, शिरसाट सर पण आलेले तिथं आणि मिलिटरीवाले पण येऊन गेलेले। तर शिडकोची त्यांची पण इथं मीटिंग झालेली, तरी पण त्यांनी काही आणखीन आमचा निर्णय घेतलेला नाही। फक्त आश्वासनं देत आहेत आणि नाही परमिशनला ते नाहीच म्हणतायत, परमिशन नाही म्हणतायत। मावशी, तुम्ही देखील इथले रहिवासी आहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम इथे येत आहेत? आमचं बी परमिशन नाही, घराला रोड नाही, पाणी वेळेवर येत नाही। काय आता आम्ही घर तर घेतले, आता त्याच घरात आम्ही ॲडजस्ट करतो। एवढंच असं म्हणजे आमचं व्हायला पाहिजे, घराला परमिशन भेटलं पाहिजे, एवढीच इच्छा आहे आमची बस। घर किती खोल्यांचं आहे तुमचं इथे? आता सध्या 2च रूम आहेत, असं पत्र्याचं एक काढले आपलं येडवाकडं, चालू आहे तसंच। 2 मजली बांधकाम वगैरे नाही, 2 मग आमची इच्छाच होत नाही ना बांधकाम करायला। आम्ही एवढं हे करू रिस्क घेऊ शकत नाही ना, परमिशन नसून बांधणार कसं आम्ही? आम्ही आमच्या एक तर गरीब परिस्थिती कसं करणार आम्ही? त्याच्यामुळे आम्ही आता आम्हाला परमिशन भेटलं तरच बघू, असं आमची इच्छा आहे बस। तुमचं देखील मावशी इथं घर आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? मला पण तेच वाटतंय। आता रोड नाही, घर इकरी होत नाही, बांधकाम करायला परमिशन देत नाही। म्हाडानं दिलं तर शिडको आडवं येतं, शिडको तर लगेच जवळ पण करत नाही। डॉक्युमेंट तिथं पडेल राहिले तरी ते हात पण लावत नाही। शासनाला देखील इथून तक्रारी करण्यात आल्या, त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळालाय तुम्हाला? ते काय नुसतं म्हणते करू करू, काही करत नाही ते। जेव्हा तुम्ही घर खरेदी केलं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की बफर झोन एवढा आहे, आधी तुम्हाला याची कल्पना होती का? नाही तेव्हा नव्हती। आणि मग कधी सांगण्यात आलं की तुमचं घर आता बफर झोन मध्ये येतंय आणि तुम्हाला बांधकामाला परवानगी? 2 वर्षापासून आहे ना, 16 पासून, 2016 पासून। त्याच्यानंतर मग काही बांधकाम इथे झालेच नाही? नाही,
गृहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील 13 बुद्ध विहारांना 1,75,00,000 रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून शहरातील बुद्ध विहाराला सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झाला असल्यानं तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय. धम्मदीप बुद्ध विहार आहे. 40 वर्षापासून आम्ही इथं भरते प्रोग्राम होते. आम्ही इथं सामनेर शिबिर घेतलं. 40 लोक आम्ही सामनेर केले. इथून चांगले लोक इथून धार्मिक होऊन गेलेत. इथं चांगलं प्रवचन होतं आमचं. आणि त्याच्यानंतर आम्ही 1 वर्षापूर्वी अतुल साहेब आम्ही आणले इथं. त्यांना आम्हाला असं कबूल केलं की त्या टायमाला आम्हाला 20 लाख रुपये कबूल केले ते की तुमच्या धम्मदीप बुद्ध विहारासाठी आम्ही 20 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकतो. पण ते मागच्या वर्षी आम्हाला निधी मिळाली नाही आणि आम्हाला त्याची जागेचं हे बी मिळालं नाही. मग त्या जागा सिडकोची आहे त्यामुळं मग ते आम्हाला अडचणीत आलं. मग त्याच्यानंतर आता अतुल साहेबांनाच ते खटपट करून ते आम्हाला परमिशन दिलं. परमिशन देऊन आता आम्हाला ते बुद्ध विहाराचे हाल म्हणून एक कबूल केला आणि ते हाल आम्ही चालू केला आणि ते आता तिथं होणार. त्याच्यात आम्ही मोठी एक मूर्ती बसवणार. तिथं भरते रोडवर आता जळगाव रोडवर ह्या हावे रोडवर इथं बरेच लोक येते चांगले भंतीजी येतात. ते इथं राहतील, प्रवचन देतील, लोक घडतील, बरेचसे लोक घडतील इथं. आणि मग आमचं मोठं बुद्ध विहार आहे त्याला आता कितीतरी कोटी लागणार आहे ते करणार आहे. ते हळूहळू होईल. ते आता अतुल साहेब म्हणले की तुमच्या जागेचं डेव्हलप करून देतो. बस एवढं आमचं आहे त्याचं. आता जो कार्यक्रम झाला अशोक साहेबांनी आधी मंजुरी दिली. इथं बोर्ड लावला. त्यावेळेस मी नव्हतं बाहेर होतं गावी. तर नंतर मग त्याने इथं लगेच मंजुरी दिली लवकर. अशोक साहेबाच्यामुळं हे हालचा साहेब त्यांच्यामुळं हाल हो राहिला. खूप आम्हाला आनंद वाटला. आम्हाला काय जो करेन त्याला मतदान. आम्हाला काय आम्हाला बुद्धविहाराची गरज आहे, मतदानाची गरज. जो करेन तुम्ही असेल तर आम्ही तुम्हाला मतदान करू शकतो. आम्हाला फक्त हालची गरज आहे. आमच्याने होत नाही. आम्ही बरंच ह्यांना काय म्हणायचं मी म्हणलं कोणाला तरी दान द्या. ही जागा जी आम्हाला होत नाही ना आम्ही एवढे पैसे गोळा करू शकत नाही. आणि आमचे बरं का 4 माणसाचे 4 विषय वेगळ्या हिशोबात. कोणी विरोध करतंय, कोणी पाठिंबा देत आहे. हे आपला समाज जो आहे ना फार जाईल समाज आहे. एकदम जाईल आहे. माझा आहे का खूप जाईल समाज आहे. चांगलं होऊ देत नाही त्याला वाकडं लावली तर खोटे माझं खूप जाईल समाज आहे. आपण जी विचारसरणी व्यक्त केली तर त्यामधून बुद्धविहारामधून निर्मितीमधून बुद्धविहाराच्या माणसाचं मन परिवर्तन होण्याकरिता भिक्खूगणही इथे राहत असतात. आणि तुम्ही राजकीय भूमिकेतून का होईना परंतु समाजासाठी एवढं मोठं मौलिक कार्य केलेलं असताना तुम्हालाही आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि इथे बुद्धविहार निर्मितीच्या पाठीमागे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की इथे विपश्यना केल्या जाईल आणि कार्यक्रम होत राहतील आणि सामाजिक ऐक्य आणि देश एक संघ कसा राहील अशी भगवान बुद्धांनी शिकवलेली शिकवणूक या ठिकाणी नेहमीसाठी दिल्या जात असते. म्हणून तुमचा हा स्तुत्य उपक्रम वाटला. बंगलोरच्या डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करून शेवटी उपचार होत नसल्यानं आशा सोडून दिली होती. मात्र शहरातील डॉक्टर आय.जी. पटेल यांच्या कॅन्सर थेरपीनं तोच रुग्ण बरा झाला असल्याचा दावा आय.जी. पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ॲक्च्युली हे पेशंट जे बँगलोरवरून आलेले तर बँगलोरच्या डॉक्टरांनी जे सांगितलेलं त्यांना की हे पेशंट कुठेही बरा होऊ शकत नाही आणि ॲक्च्युली कंडिशन तशीच होती. पेशंट 4th स्टेजच्या पलीकडे होता आणि सगळ्या शरीरभर कॅन्सर पसरलेला होता. तर सुरुवातीला आम्ही त्यांना 22 दिवस ICUमध्ये ठेवून त्यांच्या बेसिक ट्रीटमेंट सगळ्या म्हणजे त्यांचे जे सॅच्युरेशन वगैरे जे ड्रॉप होत होतं त्याच्यावरती सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर मग कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू केलेलं आणि मागचे त्यांना 3 ते 4 महिन्यात आम्ही जवळपास 90% पर्यंत कव्हर केलेलं आहे पेशंट आणि पेशंट आता बरी झालेली आणि पेशंटबद्दल आपण सगळ्यांनी बघितलेलं पण पेशंटला आणि पेशंटच्या प्रतिक्रिया पण बघितलेल्या की असे पेशंट जे आहेत ते बरेच वेळा मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे इंटिग्रेटेड अप्रोच नसतो तिथे हे पेशंट रिजेक्ट होऊन जातात की तुम्हाला घरी घेऊन जा हा शब्द बरेच वेळा वापरला जातो. तर आमचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे
की जे तुम्हाला पेशंट कुठल्याही जगातल्या डॉक्टरांनी सांगितलेलं की घरी घेऊन जा, असा पेशंट तुम्ही आमच्याकडे फक्त एक वेळा आणा. आम्ही त्यांना ज्या सुविधा, ज्या इंटिग्रेटेड अप्रोच आम्हाला त्यांना देता येतील आम्ही ते देऊ आणि ते पेशंट बरं करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेसची परिस्थिती कशी होती? कारण इथे डॉक्टर म्हणतात की थेट शक्यच नव्हतं, तुम्ही करून दाखवलं. हां, ते करून दाखवलं. त्याबद्दल तर आमच्या हॉस्पिटलचे सगळे टीमचे एफर्ट्स आहेत. डॉक्टर चांदेकर, डॉक्टर हवेलीकर, बाकी सगळे डॉक्टर अंकुश, डॉक्टर मेघा, सगळ्यांचे एफर्ट्स आहेत त्या पेशंटला बरं करण्यात. आणि कुठलाही स्टाफ असू द्यात की एकदम सगळे जे स्टाफ, हॉस्पिटलचा स्टाफ असतो ते त्या पेशंटचं बरं करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. कारण की नुसत्या एका पेशंटवरती आपण एका डॉक्टरवरती पेशंट ट्रीट करता येत नाही, कारण त्या पेशंटची कंडिशन तशी होती. तर क्रिटिकल असून पण आम्ही त्याला ट्रीट केलं सगळ्यांनी मिळून. हे आम्ही आणि प्रत्येक पेशंटला आम्ही या स्टेजचे जे असतील त्यांना ट्रीट करू शकू आम्ही, असं आम्ही सिस्टम डेव्हलप करतो आहे. आणि आता महात्मा फुले योजना आल्यामुळे आम्ही मॅक्सिमम जितक्या फ्रीमध्ये पेशंटला सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनीच आधी पक्ष फोडायची सुरुवात केली असल्याची टीका केली आहे. शरद पवार जी को इसका ज़्यादा एक्सपीरियंस है ना, पार्टियां तोड़ने के मामले में अगर कोई महागुरु होगा तो शरद पवार जी है. उनकी ज़िंदगी पार्टियां तोड़ने में गई. अरे भाई, शरद पवार जी सबसे पहले मुख्यमंत्री कैसे बने? कोई चुनकर आए थे क्या? हम तो चुनकर आए थे, हमारे साथ तो धोखा हुआ. लेकिन शरद पवार जी तो जिस पार्टी में चुनकर आए थे और जिन्होंने उनको नेता बनाया, ऐसे लोगों को पीछे से एक प्रकार से धोखा देकर और मुख्यमंत्री बन गए. और पवार साहब ने कितनी बार पार्टी तोड़ी? इस देश में सबसे ज़्यादा बार पार्टी तोड़ने का काम अगर किसी ने किया है, द मोस्ट एक्सपीरियंस पर्सन इज मिस्टर शरद पवार. पार्टियां तोड़ी, परिवार तोड़े, क्या क्या तोड़ा. और देखिए, ये पार्टियां जो टूटी हमने नहीं तोड़ी, ये उनकी अति महत्वाकांक्षा के कारण टूटी है. अगर उद्धव जी उनकी पार्टी के कद्दावर नेता और आज के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को अकोमोडेट कर लेते और उनको काट कर आदित्य को सामने लाने का प्रयास नहीं करते, उनकी पार्टी टूटती नहीं. पार्टी ऐसे नहीं टूटती. या शरद पवार जी सुप्रिया ताई के लिए 25-30 साल से जो पार्टी चलाते थे, ऐसे अजित पवार के कद को रोज काटना शुरू नहीं करते तो पार्टी उनकी नहीं टूटती. अरे भाई, गिरेबान में झाँक कर देखिए पार्टियां क्यों टूटी. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्यात विधानसभेत ऑल इंडिया उलमा बोर्ड रजिस्टर्ड संस्थातर्फे 10 नावांना समर्थन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एलियन.